मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, एक अतिशय महत्त्वपूर्ण विषय घेऊन आज तुमच्या पुढे आलो आहे. विषय फार महत्त्वाचा आहे. विषय भारताच्या संरक्षणाशी निगडीत आहे आणि विशेष म्हणजे भारताच्या अण्वस्त्रांशी निगडीत आहे. मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच मी एक महत्त्वाचा व्हिडिओ केला होता, ज्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने आपले जे लष्कर प्रमुख आहेत, त्यांचं जे विधान आलेलं होतं की ऑपरेशन सिंदूर जे आहे, हे कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि हे पुन्हा एकदा कधीही सुरू होऊ शकतं. आणि या विधानावरती आपण कशा पद्धतीच्या परिस्थितीचा सामना भारताला करावा लागतो आहे, याचं प्रामुख्याने ॲनालिसिस आपण केलेलं होतं. तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ ला अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद पण दिलेला होता. त्याच्याशी निगडीतच आपण आता संरक्षण क्षेत्रातल्या एका महत्त्वाच्या घडामोडीकडे प्रामुख्याने आज वळणार आहोत आणि त्याची चर्चा करणार आहोत. मित्रांनो, स्वीडन हा जो देश आहे, या स्वीडन देशाची मधलं स्टॉकहोम जे शहर आहे, या स्टॉकहोममध्ये जगामध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये संशोधन करणारी, किंबहुना संरक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येक देश संरक्षणावरती किती खर्च करतो, प्रत्येक देशाकडे किती अण्वस्त्र आहेत, प्रत्येक देशामध्ये बेसिकली व्यापार, जो शस्त्रास्त्रांचा व्यापार होतो तो कशा पद्धतीने होतो, त्याचप्रमाणे आर्म्स आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर कशा पद्धतीने केली जाते, या सगळ्यांवरती वॉच ठेवणारी, ज्याला एक ग्लोबल वॉचडॉग थिंक टँक असं म्हणता येईल, त्याचं नाव आहे सिप्री. सिप्री म्हणजे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. ही सिप्री जी आहे, त्यांचा प्रतिवर्षी एक अहवाल येत असतो आणि त्या अहवालाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून असतं की आता या अहवालामध्ये मेजर कोणतं डिस्क्लोजर येणार आहे, कोणती गोष्ट डिस्क्लोज केली जाणार आहे. आणि याच्या माध्यमातून आपल्याला जगभरामधल्या संरक्षण क्षेत्रातल्या अनेक घडामोडी कळत असतात. कारण संरक्षणाच्या संदर्भामध्ये प्रत्येक देश जे आहे तो प्रामुख्याने आणि बऱ्यापैकी गुप्तता पाळत असतो. कोणीही हे सांगायला तयार नसतं की आमच्याकडे एकूण न्यूक्लिअर वेपन्स किती पद्धतीने आहे, आम्ही संरक्षणाची तयारी किती केलेली आहे. चीनसारखा देश तर आपण संरक्षणावरती किती खर्च करतो हे देखील ऑफिशियली डिक्लेअर करत नाही आहे. त्यामुळे ही माहिती मिळण्याचा जो एक मुख्य स्रोत आहे तो म्हणजे सिप्रीचे ॲन्युअल रिपोर्ट्स किंवा त्यांचे वार्षिक अहवाल असतात. आणि आता ह्या सिप्री ह्या थिंक टँकचा म्हणा, रिसर्च ऑर्गनायझेशनचा म्हणा, यांचा ॲन्युअल अहवाल 2026 हा प्रकाशित झालेला आहे. आणि त्यामध्ये भारताच्या आण्विक क्षेत्राविषयी, भारताच्या अण्वस्त्रांच्या संदर्भामध्ये 2 अतिशय महत्त्वाच्या घडामोडी नोंदवण्यात आलेल्या आहेत. आणि त्याच्या माध्यमातून नेमकं आपल्याला काय चालतं हे दिसून येतं. त्याचा ॲनालिसिस प्रामुख्याने करणार आहोत. प्रथम ह्या 2 घडामोडी कोणत्या आहेत त्या आपण बघू. पहिली अशी आहे की गेल्या वर्षभरामध्ये भारताने जवळपास आपली अण्वस्त्रांची संख्या 10 वाढवली आहे. याचाच अर्थ असा आहे की भारताकडे मागच्या वर्षी 170 अण्वस्त्र होती, आता भारताकडे 180 अण्वस्त्र आहेत. हा पहिला डिस्क्लोजर झाला. दुसरा अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे भारताने आपले 12 न्यूक्लिअर वेपन्स हे ॲक्टिव्ह मोडमध्ये ठेवलेले आहेत. आणि हा अतिशय मेजर त्यांचं डिस्क्लोजर आहे. आणि त्यांनी हे सांगितलेले की भारत ॲक्टिव्ह मोडमध्ये आपलं 12 न्यूक्लिअर वेपन्स ठेवणं ही फार मेजर डेव्हलपमेंट आहे. आणि ती का मेजर डेव्हलपमेंट आहे याकडे प्रामुख्याने आपण वळणार आहोत. मित्रांनो, जर आपण जगभरामध्ये बघितलं तर आजच्या घडीला साधारणतः जगामध्ये 12,000 न्यूक्लिअर वेपन्स आहेत. या 12,000 न्यूक्लिअर वेपन्सपैकी 8,000 न्यूक्लिअर वेपन्स जे आहेत हे प्रामुख्याने स्टॉकपाईल म्हणजे प्रत्येक देशाच्या साठ्यामध्ये आहेत. परंतु त्या 12,000 पैकी 4,000 न्यूक्लिअर वेपन्स असे आहेत की जे ॲक्टिव्ह मोडमध्ये आहेत. ॲक्टिव्ह मोडचा अर्थ असा होतो मित्रांनो की न्यूक्लिअर वेपन्सच्या बाबतीमध्ये न्यूक्लिअर वॉरहेड्स हा एक प्रकार झाला आणि न्यूक्लिअरची डिलिव्हरी सिस्टम हा दुसरा प्रकार झाला. डिलिव्हरी सिस्टमवरती वॉरहेड लावलं जातं म्हणजे तो ॲक्टिव्ह मोड झाला, म्हणजे आपण नेहमी तयार आहोत अशा पद्धतीने होते. तर जगामध्ये जवळपास 4,000 असे न्यूक्लिअर वेपन्स आहेत की जे डिलिव्हरी सिस्टमवरती इन्स्टॉल केले गेलेले आहेत, वॉरहेड्स इन्स्टॉल केले गेलेत, म्हणजे कोणत्याही क्षणी ते फायर केले जाऊ शकतात. आता यापैकी जवळपास 83% हे अशा प्रकारचे ॲक्टिव्ह किंवा लाईव्ह न्यूक्लिअर वेपन्स हे अमेरिका आणि रशियाकडनं तैनात केले गेलेले आहेत. त्याच्या खालोखाल चायनाकडनं केले गेलेले आहेत. पाकिस्ताननी देखील आपले काही न्यूक्लिअर वेपन्स हे ॲक्टिव्ह आणि लाईव्ह मोडमध्ये ठेवले गेलेले आहेत. मात्र भारत हा एक देश असा आहे की भारताने आपले न्यूक्लिअर वेपन्स जे आहेत ते ॲक्टिव्ह आणि लाईव्ह मोडमध्ये ठेवलेले नाही आहेत. त्याचं कारण मित्रांनो मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो. आपल्याकडे डिलिव्हरी सिस्टम आणि वॉरहेड्स हे सेपरेट आहे. आणि आपल्याला जेव्हा गरज वाटेल त्यावेळेला आपण वॉरहेड्स हे आपल्या डिलिव्हरी सिस्टमवरती इन्स्टॉल करतो किंवा करणार आहोत. आता हे आपण का केलेलं आहे हे प्रामुख्याने समजून घेणं गरजेचं आहे.
भारताने 1998ला जेव्हा अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते त्यावेळेला राजस्थानमध्ये पोखरणमध्ये आपण दुसऱ्यांदा अणुपरीक्षण केलं आणि या अणुपरीक्षणानंतर भारताने स्वतःला अण्वस्त्रधारी देश म्हणून घोषित केलं. 1974ला आपण पहिल्यांदा अणुपरीक्षण केलेलं होतं, पण अणुपरीक्षण करून आपण जगाला हे दाखवलं की आमच्याकडे क्षमता आहे अण्वस्त्र बनवण्याची. परंतु अजूनही हा अभ्यासकांना पडलेला प्रश्न आहे की 74ला भारताने आपल्या क्षमतेचं प्रदर्शन केलं पोखरणमध्ये अणुपरीक्षण करून, पण 24 वर्ष अणुबॉम्ब का नाही बनवला? मग त्यासाठी 24 वर्ष का लागली भारताला की स्वतःला अण्वस्त्रधारी देश म्हणून घोषित करण्यासाठी? मात्र अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा 1998ला आपण पोखरणमध्ये सेकंड न्यूक्लिअर टेस्ट केलं आणि त्यानंतर भारताने सांगितलं की आम्ही अण्वस्त्रधारी देश आहोत. त्याच्या पाठोपाठ पाकिस्ताननी पण घोषित केलं की आम्ही पण अण्वस्त्रधारी देश आहोत. पण भारताच्या बाबतीमध्ये आणि पाकिस्तानच्या बाबतीमध्ये एक फार मोठा गुणात्मक फरक आहे. किंबहुना आज आपण असं पाहतो की जगामध्ये साधारणतः 7 देश असे आहेत की ज्यांच्याकडे अशा स्वरूपाने ओपन कॅपॅसिटी आहे डिक्लेअर केलेली की त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत. त्याच्यामध्ये अमेरिका आहे, रशिया आहे, चायना आहे, इंग्लंड आहे, फ्रान्स आहे. हे देश जे युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचे परमनंट मेंबर आहे. याशिवाय भारत आणि पाकिस्तान आहेत की ज्यांनी ओपनली डिक्लेअर केलेलं आहे की आमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत. मात्र ह्या कोणत्याही देशांकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत, परंतु न्यूक्लिअर वेपन्सला निर्धारित करणारं धोरण नाही आहे, ज्याला आपण अणुधोरण किंवा न्यूक्लिअर पॉलिसी असं म्हणतो. मित्रांनो, भारत हा जगामधला एकमेव असा देश आहे की ज्यांनी 1998ला पोखरणमध्ये न्यूक्लिअर टेस्ट करून स्वतःला अण्वस्त्रधारी देश म्हणून घोषित केलं. पण त्यानंतर त्वरित भारताने आपला अणुधोरण न्यूक्लिअर पॉलिसी 1999ला घोषित केली आणि खुद्द अटल बिहारी वाजपेयींनी भारतीय संसदेमध्ये त्याची घोषणा केलेली होती आणि त्याच्या माध्यमातून भारताने जगाला हे दाखवलं, सांगितलं की आम्ही शांतताप्रिय देश आहोत. आम्हाला अण्वस्त्रांचा प्रथम वापर करायचा नाही आहे. आम्ही कोणत्याही देशावरती प्रथम अण्वस्त्राने हल्ला करणार नाही. मात्र जर एखाद्या देशाने अण्वस्त्राने आमच्यावरती हल्ला केला तर त्याला परत हल्ला करण्याची क्षमता, ज्याला सेकंड स्ट्राईक कॅपॅबिलिटी असं म्हणतात किंवा रिटॅलिएटरी पॉवर असं म्हणतात, ही आम्ही विकसित करणार आहोत. त्यामुळे आम्ही शांतताप्रिय आहोत. जोपर्यंत कोणी स्वतःहून आमच्यावरती अण्वस्त्राने अटॅक करत नाही तोपर्यंत भारत असं करणार नाही, हे भारताने सांगितलं. आणि त्यानंतर एक मिनिमम क्रेडिबल डेटरन्सचं डॉक्ट्रिन घेऊन आपण पुढे आलो. म्हणजे आमच्या रक्षणासाठी, रिटॅलिएशनसाठी आम्हाला जेवढे अण्वस्त्र लागतात तेवढेच आम्ही ठेवणार. विनाकारण अमेरिकन, रशियासारखे किंवा चायनासारखे अण्वस्त्रांची संख्या वाढवत जाणार नाही. यांच्याकडे हजारोनी अण्वस्त्र आहेत. चायनाकडे 620 अण्वस्त्र आहेत. आता तुम्हाला याच्यातले जवळपास 1/10 जरी न्यूक्लिअर वेपन्स वापरले गेले तरी ह्या पृथ्वीवरची मानवी संस्कृती नष्ट होऊ शकते. हे तर खरं अमेरिकेलाही माहिती आहे, रशियालाही माहिती आहे, चायनालाही माहिती आहे. मात्र ते सातत्याने अण्वस्त्रांची संख्या वाढवताना आहे. तसा प्रकार भारत नाही करत. तर भारताला त्याच्या रक्षणासाठी जेवढे वेपन्सची गरज आहे, ज्याला मिनिमम क्रेडिबल डेटरन्स असं म्हणतो, हे भारताने सांगितलं. आणि भारताने याही पुढे जाऊन सांगितलं की आता भारत भविष्यामध्ये न्यूक्लिअर टेस्ट ही करणार नाही. तर या गोष्टी प्रथमतः पुढे घेऊन येणारा, ऑफिशियली पुढे घेऊन येणारा, धोरण म्हणून पुढे घेऊन येणारा भारत हा एकमेव देश आहे. चायनाकडे अशी न्यूक्लिअर पॉलिसी नाही आहे, पाकिस्तानकडे न्यूक्लिअर पॉलिसी नाही, त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत. मात्र ते असं म्हणतात की आम्ही पहिल्यांदा न्यूक्लिअर वेपन्सने अटॅक करू शकतो. भारत हा एकमेव असा देश आहे की जो असं म्हणतो की मी कधीही न्यूक्लिअर वेपन्सने अटॅक करणार नाही. मित्रांनो, आता या घटनेला साधारणतः 26-27 वर्ष झाली. या 26-27 वर्षांमध्ये जागतिक पातळीवरती भारताच्या शेजारी म्हणजे दक्षिण आशियामध्ये अनेक मोठे बदल घडून आलेले आहेत. आज आपण असं पाहतोय की आपला शेजारचा देश पाकिस्तान ही एक संधी सोडत नाही. सातत्याने भारताला अण्वस्त्राने अटॅक करण्याची संधी, धमकी तो भारताला सातत्याने देत असतो. त्याचप्रमाणे चायना आपले न्यूक्लिअर वेपन्स सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आपण दोन्ही पण होस्टाईल नेबर्स आहेत. या होस्टाईल नेबर्समध्ये भारतासारखा शांतताप्रिय देश आहे आणि त्यामुळे आता ही मागणी सातत्याने केली जात होती की भारताने हे जे न्यूक्लिअर पॉलिसी आहे, ही न्यूक्लिअर पॉलिसी आता बदलावी, किंबहुना ती आता अबंडन करावी. आता भारताने स्वतःहून पहिले फर्स्ट स्ट्राईक कॅपॅबिलिटी म्हणून न्यूक्लिअर वेपन्स विकसित करावा आणि या पॉलिसीला भारताने पूर्णविराम द्यावा, अशी मागणी काही सेक्शन्सकडनं करण्यात येत होती. आणि त्यामुळे
भारतामध्ये आणखीन एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवा की भारत हा लोकशाही देश आहे, डेमोक्रॅटिक कंट्री आहे आणि आपल्याकडे अण्वस्त्रांवरती सिव्हिलियन कंट्रोल आहे. ही पाकिस्तानसारखं नाही आहे. पाकिस्तानचे न्यूक्लिअर वेपन्स हे पाकिस्तानच्या मिलिटरीकडे आहेत आणि त्यामुळे त्यांचा कंट्रोल, मिलिटरीचा कंट्रोल न्यूक्लिअर वेपन्सवरती आहे. हा भारतामध्ये नाही आहे. भारताची जी कमांड आणि कंट्रोल सिस्टम आहे त्याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ लेबर आहे. मिलिटरीचा रोल काय आहे, सिव्हिलियन गव्हर्नमेंटचा रोल काय आहे, पण अल्टिमेट कंट्रोल हा सिव्हिलियन गव्हर्नमेंटचा आहे. आणि म्हणून भारतामध्ये न्यूक्लिअर वॉरहेड्स आणि डिलिव्हरी सिस्टम हे वेगवेगळे केले गेले, हे एकत्र केले जात नाही आहेत. मात्र आता जो स्टॉकहोमनी रिपोर्ट दिलेला आहे त्यानुसार भारतामध्ये 12 न्यूक्लिअर वेपन्स हे ॲक्टिव्ह मोडमध्ये आहेत, हे लाईव्ह मोडमध्ये आहेत. म्हणजेच काय तर डिलिव्हरी सिस्टमवरती वॉरहेड इन्स्टॉल केले गेलेले आहेत असं स्टॉकहोमची सिप्री ही संघटना आपल्या रिसर्च अहवालामध्ये, ॲन्युअल अहवालामध्ये सांगते. आणि त्यांनी याही पुढे जाऊन सांगितलं मग भारताने हे वॉरहेड्स कुठे ठेवलेत, हे मिसाईल्स कुठे ठेवलेत ज्याच्यावरती न्यूक्लिअर वॉरहेड आहेत. आणि त्यांनी सांगितलं की भारताच्या 2 न्यूक्लिअर सबमरीन्स आहे, आण्विक पाणबुड्या आहेत आणि याच्यावरती 6 म्हणजे मग त्याच्यात अरिहंतसारखी आपले न्यूक्लिअर सबमरीन आहे त्याच्यावरती 6 अशा स्वरूपाने 12 न्यूक्लिअर वेपन्स हे आपण लाईव्ह ॲक्टिव्ह ठेवलेले आहेत आणि ते पाण्याच्या खाली आहेत आणि त्याच्यावरती सिव्हिलियन कंट्रोल नाही असं सिप्री म्हणतं आहे. ते कोणत्याही क्षणी फायर केले जाऊ शकतात. याचाच अर्थ आपण आता जो आपली 1999ची पॉलिसी होती त्याच्यापासून बऱ्यापैकी दूर गेलेलो आहोत, कारण आपल्या शेजारची परिस्थितीने आपल्याला तसं करायला भाग पाडलेलं आहे. पाकिस्तानच्या सातत्याने धमक्या, त्याचप्रमाणे चायनाकडनं कंटिन्युअसली न्यूक्लिअर वेपन्सचं डेव्हलपमेंट, ह्या सगळ्या गोष्टींमुळे भारताला आता प्रचंड सावध राहावं लागणार आहे. म्हणून ऑपरेशन सिंदूर हे संपलेलं नाही आहे. ऑपरेशन सिंदूर हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. तो आता एक न्यू नॉर्मल आहे आणि भारताला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहावं लागेल. म्हणून सिप्री असं म्हणतं की भारताने 12 न्यूक्लिअर वेपन्स तयार ठेवलेले आहेत, कोणत्याही क्षणी ते फायर केले जाऊ शकतात. अशा प्रकारचा रिपोर्ट येणं म्हणजेच भारताच्या आण्विक क्षेत्रामध्ये अतिशय मेजर घडामोड घडलेली आहे. एक प्रकारचा पॉलिसी शिफ्ट आहे. अर्थात याला भारताकडनं दुजोरा दिला गेलेला नाही आहे. मी तुम्हाला नेहमी सांगत आहे, यापूर्वी पण सांगितलेलं आहे की कोणताही देश या गोष्टी ओपनली डिक्लेअर करत नसतो, परंतु या संदर्भातले अंदाज बांधले जातात आणि म्हणून सिप्रीचा जो अहवाल असतो याला बऱ्यापैकी क्रेडिबल आणि ऑथेंटिक रिपोर्ट म्हणून जग पाहत असतं. आणि त्याच्या माध्यमातून जर भारताने 12 न्यूक्लिअर वेपन्स लाईव्ह ठेवले असतील, ॲक्टिव्ह मोडमध्ये ठेवले असतील, तर मित्रांनो मी निश्चितपणे त्याचं स्वागत करेल. आणि याचं कारण असं आहे की आपण ज्या परिस्थितीमध्ये सध्या आहोत त्या परिस्थितीमध्ये आपण न्यूक्लिअर वेपन्सकडे डेटरन्सचा मेकॅनिझम म्हणून पाहतो. डेटरन्स म्हणजे प्रतिरोधन, ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. याचा अर्थ पाकिस्तानला कळलं पाहिजे की भारताने आता 12 न्यूक्लिअर वेपन्स लाईव्ह ठेवलेले आहेत, कोणत्याही क्षणार्धात ते फायर होऊ शकतात. त्यामुळे पाकिस्तान 10 वेळा विचार करेल भारतावरती अटॅक करण्यासाठी. यालाच डेटरन्स मेकॅनिझम असं म्हटलं जातं. म्हणजेच काय की शत्रूंनी 10 वेळा विचार करावा आमच्यावरती अटॅक करण्यासाठी, कारण जर अटॅक केला तर भारताची प्रचंड मोठी क्षमता त्या शत्रूला उद्ध्वस्त करून टाकेल. आणि त्यामुळे हा एक मेजर घडामोड म्हणून याकडे बघावं लागेल. मित्रांनो जग प्रचंड बदललेलं आहे. केवळ अण्वस्त्रांवरती प्रतिवर्षी $190 अब्ज एवढा प्रचंड मोठा खर्च केला जातोय. अनेक देशांनी ओपनली नाही परंतु त्यांना क्लॅन्डेस्टाईन पद्धतीने न्यूक्लिअर वेपन्स डेव्हलप करायला सुरुवात केली. इराण सारखा देश आहे, नॉर्थ कोरिया सारखा देश आहे, मध्यंतरीच्या काळात साऊथ आफ्रिकेचं नाव यामध्ये पुढे आलेलं होतं. या सगळ्याच देशांमध्ये कुठे ना कुठेतरी जेव्हा सोव्हिएत रशियाचं विघटन झालं तेव्हा बऱ्यापैकी न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आणि न्यूक्लिअरचं जे सगळं मटेरियल आहे त्याचं मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्केटमध्ये विक्री झाली. टेक्नॉलॉजी ट्रान्सफरच्या गोष्टी घडल्या आणि त्याच्यातनं बरेचशा गोष्टी या थ्रू चायना या नॉर्थ कोरियाकडे पोचल्या. त्याचप्रमाणे जो पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे जनक एयूब खान आहेत यांनी तर रॅकेट तयार केलेलं होतं जगभरामध्ये न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करण्याचं आणि त्यासाठी लागणारे इक्विपमेंट ट्रान्सफर करण्याचं. मग ते सगळं भांडाफोड झाला. पाकिस्तान नोटोरियस आहे या सगळ्या गोष्टींसाठी. मित्रांनो ही एक मेजर घडामोड आहे. भारत आपल्या अण्वस्त्रांची संख्या वाढवतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा भारताने डिलिव्हरी सिस्टमवरती वॉरहेड इन्स्टॉल केलेला आहे आणि भारताने ॲक्टिव्ह मोडमध्ये आपले अण्वस्त्र ठेवायला सुरुवात केलेली आहे.